नमस्कार. BA सेकंड इयरचं चौथं चॅप्टर राष्ट्रीय हित आणि राष्ट्रीय शक्ती यावरचे आपलं लेक्चर. मागील लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय हित संबंधाचे आधार बघितले. या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय हित संबंधाचे प्रकार आणि राष्ट्रीय हित संबंधाची वृद्धी करण्याची जी साधने ते साधने बघणार आहोत. साधारणतः 4 ते 5 प्रकारामध्ये राष्ट्रीय हिताचं वर्गीकरण करता येईल. तर त्यामध्ये पहिला आहे प्राथमिक स्वरूपाचे हितसंबंध, दुसरं आहे दुय्यम प्रकारचे हितसंबंध आणि तिसरं आहे स्थायी प्रकारचे हितसंबंध आणि चौथं आहे विशिष्ट किंवा विशेष हितसंबंध. जनरली या 4 प्रकारामध्ये वर्गीकरण करण्यात येते. आणखी काही प्रकार पण सांगितले जातात की महत्त्वपूर्ण किंवा सर्वसामान्य, परंतु ते त्याच्यामध्येच येतात. त्यामुळं याचं मेजर आपण 4 प्रकार समोर ठेवून विश्लेषण करतोय. प्राथमिक हितसंबंध हा पहिला जो प्रकार आहे की त्यामध्ये जे राष्ट्राच्या अस्तित्वाशी निगडीत असतात आणि ते त्या राष्ट्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असतात. प्रायमरी, जसं प्राथमिक गरजा, असं आवश्यक गरजा असं आपण म्हणतो, अन्न वस्त्र निवारा. या प्राथमिक ज्या गरजा आहेत तशा पद्धतीनं राष्ट्राचे हे अस्तित्वाशी निगडीत असतात. त्यामुळे राष्ट्राचं राजकीय स्वातंत्र्य त्यामध्ये, त्यानंतर त्या देशाची एकता आणि अखंडता टिकवणे असेल, तर या ज्या बाबी आहेत तर ते राष्ट्राच्या अस्तित्वाशी निगडीत आहेत. त्यामुळे याला कोणतंही राष्ट्र प्रायोरिटी देतं किंवा त्या राष्ट्राच्या दृष्टिकोनातून ते महत्त्वाचे असतात. कारण राष्ट्राचं अस्तित्वच नसेल तर बाकी पुढचा काही प्रश्नच उद्भवत नाही आहे. त्यामुळे राष्ट्राचं अस्तित्व टिकवणं हे महत्त्वाचं असतं. किंवा अस्तित्व असूनही चालणारं नाही. ते एखादा भूप्रदेशाचा काही भाग जर दुसऱ्या राष्ट्राने तोडला किंवा त्यावर आक्रमण केलं किंवा कब्जा केला तर ते पण राष्ट्राला मान्य होणारं नसतं. त्यामुळे तेही महत्त्वाचं आहे. म्हणजे देशाची एकता आणि अखंडता टिकवणं हे पण गरजेचं आहे. त्यामुळे हे प्राथमिक हितसंबंधामध्ये येते. दुसरे दुय्यम प्रकारचे हितसंबंध. दुय्यम हितसंबंध हे अस्तित्वाशी निगडीत नाहीत पण महत्त्वाचे आहेत की त्यामध्ये राजदूतावास निर्माण करणे, राजदूताला काही सुविधा देणे, त्यासोबत राजदूतावासाचा दर्जा वाढवणे, अशा पद्धतीचे राजकीय संबंध प्रस्थापित करायचे असतील, राजदूतावासाच्या संदर्भातले संबंध असतील किंवा त्यांच्या विशेष सेवा सुविधा सवलती याचा जो भाग आहे तर तो दुय्यम हितसंबंधामध्ये मानण्यात आलेला आहे किंवा मानला जातो. म्हणजे तो अस्तित्वाशी निगडीत नाही आहे, त्यामुळं तो दुय्यम म्हटलं जातोय. त्यानंतर तिसरा आहे स्थायी प्रकारचे हितसंबंध. स्थायी प्रकारचे हितसंबंध म्हणजे जर दीर्घकाळ त्यांचं त्या राष्ट्राचं ते राष्ट्रीय हित राहिलेले, म्हणजे दीर्घकाळ म्हणजे नेमका टाईम पिरियड किती हे असा पण प्रश्न येईल. पण त्याला असं काही टाईम बॉन्डिंगमध्ये आपण सांगू शकणार नाही. पण किंवा 2-5 वर्षापेक्षा अधिक काळ जे हितसंबंध राहिलेले त्यावरून त्याला दीर्घकालीन म्हणता येतं. उदाहरण जर घ्यायचं झालं तर UK म्हणजे युनायटेड किंगडम म्हणजे ब्रिटिशांचं नाविक शक्ती किंवा नौदलाला प्रभावी करून सामुद्रिक नाविक तळ प्रभावी बनवणे हे राष्ट्रीय हित होतं. याच्या मागचं कारण ते त्यांच्या वसाहती होत्या, जगभरामध्ये वसाहती होत्या आणि त्या वसाहती टिकवायच्या असतील तर समुद्री मार्ग किंवा समुद्री शक्ती प्रबळ असल्याशिवाय ते शक्य नव्हतं. विमानाचा शोध नंतर लागलेला आहे, म्हणजे प्रभावीपणे त्याची जे काही दुसऱ्या महायुद्धामध्येच त्याचा वापर झालेला आहे. त्यामुळं वसाहतवादाच्या काळामध्ये जे मुख्य दळणवळणाचं वाहतुकीचं जे साधन होतं तर ते नाविक जहाज अशा पद्धतीने होते. त्यामुळं म्हणूनच असं म्हटलं जातं की ब्रिटिशांची नाविक शक्ती मोठ्या प्रमाणावरती प्रबळ होती, म्हणूनच ते जगावरती राज्य करू शकलेत. त्यामुळे समुद्रमार्गेच भारतामध्ये पण ते आले आणि जगभरामध्ये त्यांचा व्यापार आणि जे काही वर्चस्व होतं त्यामुळे ती नाविक शक्ती प्रभावी ठेवणे आणि त्या जोरावरती वसाहतवाद टिकवणे
हे जवळजवळ 150 ते 200 वर्ष आसपासच्या आसपास हे हितसंबंध राहिलेले आहे ब्रिटनचं. त्यामुळं ते दीर्घकालीन म्हणता येईल. तर भारताचं उदाहरण घ्यायचं झालं तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता टिकवणे, तर हे भारताचं हितसंबंध राहिले स्वातंत्र्यापासून. तर त्याला 60-70 वर्षापासून आपलं हे जे हित आहे किंवा हे जे उद्देश आहे ते उद्देश दीर्घकालीन स्वरूपाचं राहिलेलं आहे. त्यामुळं भारताचं पण उदाहरण आपण यामध्ये घेऊ शकतो की स्थायी प्रकारचे हितसंबंध कशा पद्धतीनं राष्ट्रांचे आहेत. तर चौथा भाग आपण म्हणतो विशिष्ट किंवा विशेष हितसंबंध. तर हे हितसंबंध विशिष्ट परिस्थितीमध्ये निर्माण होत असतात. त्यामुळे ते ठराविक काळापुरतं त्याची कालमर्यादा असते. तर परिस्थिती किंवा ती गरज किंवा ती स्थिती संपल्यानंतर त्याचा काही विशेष प्रभाव राहत नाही. थोडक्यात जसं की 1972चा भारतामध्ये जो दुष्काळ पडला त्यावेळी अन्नधान्याची टंचाई होती. ते आता कायम अन्नधान्याची टंचाई असं आहे का? नाही. तर त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये ती निर्माण झालेली स्थिती होती. त्यामुळं ते विशिष्ट अशा पद्धतीचं हितसंबंध आहे की त्याला काही स्थळकालाच्या मर्यादा आहेत. म्हणजे ते सदैव अशा पद्धतीनं असतं असं नाही. विशिष्ट परिस्थिती उद्भवल्यानंतर की ते हितसंबंध त्या राष्ट्राचं पुढचं असतं आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न राष्ट्र करत असतं. तर हे 3 ते 4 प्रकारामध्ये साधारणतः त्याचं विभाजन करता येईल. आणि हे विभाजन करत असताना किंवा प्रकार पाडत असताना स्ट्रिक्टली हेच हितसंबंध याच्यामध्ये बसतंय असं आपल्याला विभाजन करता येणार नाही. परंतु जनरली राष्ट्राची जे काही प्रायोरिटीज असतात किंवा कोणते हितसंबंध महत्त्वाचे आहेत आणि कोणते कमी महत्त्वाचे आहेत या आधारावरती आपण याचं वर्गीकरण करू शकतोय. त्या पद्धतीने हे वर्गीकरण आहे. तर आपण राष्ट्रीय हितसंबंधाचा अर्थ, राष्ट्रीय हितसंबंधाची वैशिष्ट्ये, त्याचे आधार आणि हे प्रकार हे बघितल्यानंतर आणखी पुढचा एक मुद्दा आपण बघू शकतोय, तो म्हणजे राष्ट्रीय हितसंबंधाच्या वृद्धीची साधने किंवा राष्ट्रीय हितसंबंधाच्या पूर्ततेची साधने. तर कोणती साधने आहेत की एक 4-5 साधनं आपल्याला सांगता येतात की ज्याद्वारे राष्ट्र हे आपल्या राष्ट्रीय हितसंबंधाची पूर्तता करत असतं. म्हणजे मीन्स ऑफ दी नॅशनल इंटरेस्ट अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल. यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे राजनय किंवा कूटनीती, डिप्लोमसी त्याला म्हणायचं. डिप्लोमसी हा एक प्राचीन काळापासून चालत आलेला प्रकार आहे. आधुनिक काळामध्ये त्याच्यामध्ये काही डायमेन्शन्स किंवा नवीन बदल झाले असले तरी हा प्राचीन काळापासून राष्ट्रीय संबंधाची पूर्तता करण्यासाठी राष्ट्राद्वारे वापरलं जातं. काय आहे डिप्लोमसी? काय असते? जे आपले राजदूतावास, एम्बसीज असतात, तिथं आपण ॲम्बेसेडर पाठवतो. तर ते का पाठवतो? काय कारण आहे? तर सैद्धांतिक पातळीवर बघायचं झालं तर राष्ट्रीय संबंधाची पूर्तता करण्याचं साधन काय असतं? तर परराष्ट्र धोरण. परराष्ट्र धोरण नुसतं आखून चालतंय का? नाहीये. मग त्याला काही साधन वापरावं लागतील ते पूर्ण करण्यासाठी. त्याचं साधन म्हणजे मग ही डिप्लोमसी असते. म्हणजेच काय? डिप्लोमसीचा मूळ उद्देश काय आहे? तर राष्ट्रीय हितसंबंधाची पूर्तता करणे. डिप्लोमॅट हे एक स्किल आहे. तर ते स्किल अशा पद्धतीने की आपले हितसंबंध कसे इतर राष्ट्राकडून प्रस्थापित करून घ्यायचे किंवा ते कसे पूर्ण करायचे, म्हणजे आपलं कमीत कमी नुकसान होता आपला जास्तीत जास्त फायदा करून घेण्याचं जे काही कौशल्य असतं त्याला आपण राजनयिक किंवा राजदूतावास असं म्हणतो. कूटनीती, डिप्लोमसी. तर थोडक्यात मराठीमधलं ते एक म्हण आहे की आवळा देऊन कोहळा काढून घ्यायचा. म्हणजे काय? आपलं कमीत कमी नुकसान करून घ्यायचं आणि जास्तीत जास्त फायदा कसा इतराकडून घेता येईल तर ते धोरण. म्हणजे अशा पद्धतीनं मग ते आर्थिक असेल, राजकीय स्वरूपाचं असेल, आंतरराष्ट्रीय पातळीवरती समर्थन मिळवण्याचं असेल किंवा आपल्या देशामधले तंत्रज्ञान किंवा उद्योगधंदे याच्या वाढीसाठी असेल,
तर अशा पद्धतीनं यामध्ये बाबी समाविष्ट होत असतात. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून राजदूतावास तिथल्या सरकारला आपल्या देशाविषयीची माहिती किंवा आपल्या देशात कशा पद्धतीने तुम्ही गुंतवणूक करू शकता, कशा पद्धतीने संबंध वाढवू शकता, कोणत्या क्षेत्रामध्ये संबंध वाढवू शकता, त्याचे फायदे तुम्हाला काय होणार आहे, आम्हाला काय होणार आहे, तर ह्या बाबी असतात. पण जास्त फायदा त्यांचा करायचा आणि कमी आपला करायचा असं त्याच्यात नसतं. तर डिप्लोमॅसीचं ते एक स्किल असतं की आपलं कमीत कमी नुकसान होता जास्तीत जास्त फायदा कसा करून घेता येईल. तर ते बाब डिप्लोमॅसीमध्ये असते की त्या माध्यमातून डिप्लोमॅट हे आपलं राष्ट्रीय हित साध्य करण्याचा प्रयत्न करत असतात. तर हे एक साधन झालं. की दुसरं साधन आहे ते म्हणजे प्रचार, प्रोपोगंडा किंवा प्रचार ज्याला असं म्हणतो. म्हणजे प्रचार हा निवडणुकांचा प्रचार असाच अर्थ जरी आपण तत्वता घेत असलो, तर हा प्रचाराची गरज राष्ट्राला काय आहे ती निवडणुकीचा विषय नाही केवळ, तर आपल्या राष्ट्रीय हितसंबंधाची पूर्तता करण्याचे एक साधन सुद्धा प्रचार आहे. म्हणजे आपले राष्ट्र आर्थिक स्थिती कशी आहे, उद्योगधंदे करण्यासाठी अनुकूल आहे का, सुविधा काय देणार, किंवा पर्यटनाच्या संदर्भामध्ये इन्क्रेडिबल इंडियासारखी जाहिरात भारतासारखा देश करत असतो. त्याचं कारण काय की पर्यटनाला चालना मिळाली तर साहजिकच काय होणार असतं की त्या देशाची आर्थिक स्थिती सुधारणार असते. त्यामुळे ही आर्थिक स्थिती सुधारवण्यासाठी अशा पद्धतीनं आपल्या देशामध्ये सोबत कशा पद्धतीनं दुसऱ्या देशाने संबंध ठेवावेत आणि त्यातून मग आपला फायदा कसा होणार आहे, किंवा आपल्या देशाविषयी होणारे गैरसमज किंवा सरकारविषयी होणारे गैरसमज हे जनमतातून दूर करण्यासाठी सुद्धा प्रचार या पद्धतीचा अंगीकार करण्यात येत असतो. किंवा दोन राष्ट्रामध्ये करार करायचे, म्हणजे अमेरिका आणि भारतचा सिव्हिल न्यूक्लिअर डील आहे की लोकांची इच्छा नव्हती की ते करार व्हावा, आणि त्याच्यामधले जे गैरसमज असतील तो करार किती गरजेचा आहे की हे सांगण्याचं काम सरकारच्या पातळीवरती केलं जात असतं. किंवा अमेरिका असा प्रचार करत असते की भारताला आम्ही हे देतोय, त्याच्यात भारताचं हित आहे. हे प्रचार म्हणजे केवळ हा समझोता कशा पद्धतीने करण्याची गरज आहे याचा प्रोपोगंडा केला जात असतो आंतरराष्ट्रीय पातळीवरती, आणि ते कसं योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला जात असतो. तसं आपल्याला माहिती आहे हिटलरचा गोबेल्सचा नियम, हे आपलं जे काही धोरण आहे ते योग्य आहे हे सांगण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. किंवा लोकशाही ही किती चांगली आहे हे सांगण्याचं काम अनेक पातळीवरती लोकशाही ची व्यवस्था असणारे राष्ट्र करत असतात. तर अशा पद्धतीनं म्हणजे आपल्याकडं राष्ट्रीय पातळीवरती, केंद्रीय पातळीवरती सूचना व प्रसारण मंत्रालय जगभरामध्ये अशा पद्धतीचं युनायटेड किंगडममध्ये पण दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान युद्धाची वार्ता देणारं एक मंत्रालय स्थापन केलं होतं त्यांनी, त्यांना गरज वाटली. अशा पद्धतीनं किंवा युद्धाच्या काळामध्ये सुद्धा राष्ट्र काय करत असतं, आपले कसं नुकसान झालं नाही, इतरांचं कसं नुकसान झाले, दुसऱ्याची कशी चूक आहे हे सांगितलं जातं. जसं की 26/11च्या अटॅकमध्ये सुद्धा पाकिस्तान कसा दहशतवादी राष्ट्र आहे आणि आपल्यावरती कसं आक्रमण झालंय ही भूमिका भारताने सदैव आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडलेली, की त्यातून काय हित आहे मग, तर आपल्यावरती जे दहशतवादाचं जे काही सावट आहे किंवा आक्रमण होतात तर ते जगाला सांगायचंय, आणि पाकिस्तान कसं आक्रमक राष्ट्र आहे हे जगाला पटवून द्यायचंय. हे प्रचार करण्याचं साधन. त्यामुळं या प्रचाराच्या माध्यमातून आपलं हितसंबंध साधलं जातं. हे जो पहिला मुद्दा बघितला आपण कूटनीतीमध्ये पण प्रचाराचा वापर केला जातो. त्यामुळं प्रचाराचा आधार कूटनीतीमध्ये सुद्धा घेतला जातो. म्हणजे थोडक्यात मी 26/11चं आपण जे उदाहरण बघतोय त्यामध्ये हे आपल्या डिप्लोमॅटनी सुद्धा ही भूमिका बजावली होती की कशा पद्धतीनं पाकिस्तान भारतावरती दहशतवादी हल्ला करतंय. तर हे प्रचार आजच्या काळामध्ये म्हणजे आता तर सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया हे मोठ्या प्रमाणावरती जगभरामध्ये आहे. त्यामुळे युनायटेड किंगडमचं BBC हे जे चॅनल्स असतं की वार्तांकन करणारी चॅनल्स आहेत, तर हे जगभरामध्ये प्रचार करतात. ते ही अशा पद्धतीचे प्रचाराची साधनं जगभरामध्ये वापरली जातात. या साम्यवादी राष्ट्रांनी पण वेगवेगळ्या पुस्तकं, साहित्य आणि
या सर्व साधनांच्या माध्यमातून हा विचार कसा चांगला आहे आणि जगभर हा विचार किती महत्वाचा आहे हे सांगण्याचं काम केलं. कारण साम्यवादी राष्ट्रांची संख्या वाढण्याची गरज होती. त्याच्या उलट अमेरिका पण लोकशाही कशी चांगली आहे हे सांगण्याचं काम करत असते. तर त्याच्यासाठी वेगवेगळं साहित्य निर्माण करत असते. एंड ऑफ हिस्ट्री, एंड ऑफ आयडिओलॉजी हे जे काय विषय मांडलेले आहेत तर ते त्यातूनच आलेले असतात की लोकशाही किती चांगली आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्यामधून होत असतो. हे अशा पद्धतीनं प्रचाराच्या माध्यमातून राष्ट्र हे आपलं राष्ट्रीय हित पूर्ण करत असतात. तिसरं आहे की युद्ध हा शेवटचा पर्याय असतो, परंतु जे कमकुवत राष्ट्र आहेत त्यांच्यावरच युद्ध करू शकतात. जर शक्तिशाली राष्ट्रासोबत दुसरं शक्तिशाली राष्ट्र युद्ध करणार असेल तर त्यांना फारसा फायदा होणार नाही. त्यामुळं एक गेम थेअरी असते आंतरराष्ट्रीय पातळीवरती, आपण जर आक्रमण केलं तर आपल्याला काय फायदा होणार आहे, तर जर फायदा जास्त होणार असेल तर राष्ट्र ते युद्ध करायला तयार होतं. अशा पद्धतीनं मग युद्धाच्या माध्यमातून सुद्धा आपलं हितसंबंध पूर्ण करण्याचा प्रयत्न राष्ट्र करत असतात. परंतु हे एक टोकाचं किंवा अंतिमता किंवा हे सतत वापरलं जाणार काही साधन म्हणता येणार नाही, पण तरी सुद्धा ते वापरलं जातं. जसं की इराकनं कुवेतवरती आक्रमण केलं होतं, त्याचं कारण काय होतं? कारण सांगताना सांगितले आमचं कर्ज दिलं नाही वगैरे वगैरे, परंतु कुवेतमध्ये ज्या तेलाच्या खाणी आहेत तर ते त्यांना ताब्यात घ्यायचे होते. साहजिकच आहे की कुवेतचं आज डॉलरपेक्षाही महागडं चलन आहे. त्यावरून आपल्याला लक्षात येतं की त्यांचं इकॉनॉमी किती स्ट्रॉंग आहे, जे तेलाच्या आधारावरती आहे. तर ती इराकला ताब्यात घ्यायची होती. त्या आधारे ती कुवेत इराकला जोडायचं होतं आणि आपलं आर्थिक उन्नती किंवा प्रगती करायची होती भूप्रदेश वाढवून. त्यामुळं युद्ध केलं होतं. त्यामुळे अशा पद्धतीचे युद्धाचे साधनं राष्ट्र वापरत असतात. त्यानंतर हा जुना प्रकार आहे तो म्हणजे वसाहतवाद आणि साम्राज्यवाद. जे शक्तिशाली राष्ट्र कमकुवत राष्ट्रावरती आपला वसाहतवाद किंवा साम्राज्यवाद लादला जातो. तर याला थोडक्यात आता नववसाहतवादाचं स्वरूप आलेलं दिसून येईल. म्हणजे राष्ट्र आता राज्य कमकुवत राष्ट्रावर करणार नाही, पण राज्य कसं करायला लावायचं ते आता बघतायत. आणि आर्थिक बाबतीमधलं जे परावलंबन असेल किंवा व्यापार असेल, उद्योग असतील, आर्थिक पकड किंवा अवलंबन वाढवायचं कमकुवत राष्ट्राचं, ते हा नवीन वसाहतवाद पुढं आलेला आहे. तर हे पण एक साधन आपल्याला सांगता येते की त्यामधून आपले नॅशनल इंटरेस्ट कमकुवत राष्ट्राकडून पूर्ण करून घ्यायचे. कमकुवत राष्ट्र मोठ्या राष्ट्रावरती असं लादू शकणार नाही, कारण त्यांची ती कॅपॅसिटी नसते. त्यामुळे मोठे राष्ट्रच छोट्या राष्ट्राच्या बाबत हे मुद्दा लागू करू शकतात. त्यानंतर आणखी एक की आर्थिक जे काही साधन असतात ते म्हणजे उद्योग असेल, व्यापार असेल, या माध्यमातून राष्ट्र वेगवेगळे करार असतील त्या माध्यमातून आर्थिक हित संबंध आपले कसे साध्य करून घेता येतील याचा प्रयत्न केला जात असतो. अशा पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून राष्ट्र आपल्या राष्ट्रीय संबंधाची पूर्तता करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी वापरले जाणारे हे काही सामान्य अशी साधनं आहेत, तर त्याद्वारे राष्ट्र आपले राष्ट्रीय संबंध पूर्ण करतात. तर शेवटचा भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. धन्यवाद.